छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे सन 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. संभाजी महाराज लहान असतानाच त्यांच्या आई महाराणी सईबाईंचे निधन झाले. त्यानंतर शंभूराजांचा सांभाळ राजमाता जिजाबाईंनी केला. राजपुत्र असल्यामुळे शंभूराजांना रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले. सावत्र आई पुतळाबाईंनी त्यांच्यावर आई समान माया केली, परंतु सावत्र आई सोयराबाईंनी मात्र आपल्या संकुचित महत्त्वाकांक्षेपोटी संभाजीराजांचा नेहमीच तिरस्कार केला. अनेक उपलब्ध ऐतिहासिक नोंदींनुसार संभाजी महाराज हे अत्यंत देखणे आणि शूरवीर युवराज होते. ते अनेक भाषांमध्ये पारंगत, अनेक विद्यांमध्ये विशारद असे अत्यंत धुरंधर राजकारणी होते. सन 1672च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणाऱ्या ॲबे कॅरे नावाच्या एका फ्रेंच प्रवाशाने संभाजी महाराजांचे वर्णन लिहून ठेवले आहे. तो म्हणतो की युवराज हे लहान असले तरी ते धैर्यशील आणि आपल्या वडिलांच्या कीर्तीस साजेल असेच आहेत. आपल्या युद्धकुशल पित्यासोबत राहून ते युद्धकलेत तरबेज झाले असून चांगल्या वयोवृद्ध सेनापतीचीही बरोबरी करतील इतके ते तयार आहेत. त्यांचा बांधा मजबूत असून ते अतिस्वरूपवान आहेत. त्यांचे सौंदर्य सैनिकांसाठी आकर्षणाचे केंद्र असून ते त्यांच्यावर अफाट प्रेम करतात. ते शंभूराजांना शिवरायांसारखाच मान देतात आणि विशेष म्हणजे शंभूराजांच्या हाताखाली लढण्यात त्यांना विशेष धन्यता वाटते. ॲबे कॅरेच्या या वर्णनावरून शंभूराजे नेमके कसे असतील याची आपल्याला पुरेपूर कल्पना येते. सन 1674 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या प्रसंगी रायगडावर आलेल्या असंख्य अतिथीगणांना शंभूराजांनी आपल्या विनम्र स्वभावाने आपलेसे केले. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर केवळ 12 दिवसातच जिजाऊ माँसाहेबांचे निधन झाले आणि संभाजीराजे पुन्हा एकदा आईच्या मायेला पोरके झाले. छत्रपती शिवराय स्वराज्याच्या राजकारणात गुंतलेले असताना युवराजांचे अनेकदा दरबारातील मानकऱ्यांशी मतभेद होऊ लागले. अमात्य अण्णाजी दत्तोंच्या भ्रष्ट कारभाराला युवराज संभाजीराजांचा सक्त विरोध होता. त्यामुळे अण्णाजी दत्तो आणि त्यांचे काही समर्थक मानकरी संभाजी महाराजांचे विरोधक बनले. शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत युवराजांचे हुकूम न पाळता ते युवराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले. त्यांच्या या विरोधामुळेच संभाजीराजांना शिवाजी महाराजांसोबत कर्नाटकाच्या मोहिमेवर जाता आले नाही. यावेळी शिवरायांनी संभाजीराजांची कोकणातील शृंगारपुरात सुभेदारपदी नियुक्ती केली आणि संभाजीराजे रायगडावरून जे पाय उतार झाले ते थेट महाराजांच्या मृत्यूनंतरच रायगडावर परतले. छत्रपती शिवराय आणि युवराज संभाजीराजांच्या प्रदीर्घ अनुपस्थितीत महत्त्वाकांक्षी सोयराबाई आणि कुटील राजकारणी प्रधानांनी संभाजीराजेंच्या विरोधात डावपेच करायला सुरुवात केली. संभाजी महाराजांचं चारित्र्य हनन करून ते स्वराज्याचे उत्तराधिकारी म्हणून कसे अयोग्य आहेत हे सिद्ध करणे हा त्या डावपेचाचा मुख्य भाग होता. सन 1678च्या मध्यात छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या स्वारीवरून रायगडावर परतले. यावेळी स्वराज्यात दिलेरखानाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. त्याला आवर घालण्यासाठी डावपेचाचाच एक भाग म्हणून स्वतः संभाजीराजे मोगलाईत दिलेरखानास जाऊन मिळाले. खुद्द स्वराज्याचा युवराज शत्रुपक्षास जाऊन मिळाल्याने कारस्थानी मानकऱ्यांना संभाजीराजांची टीका करण्याची आयती संधी मिळाली. जवळपास वर्षभर संभाजी महाराजांनी दिलेरखानास स्वराज्याभोवती वरचे वर फिरविले आणि शेवटी योग्य संधी साधून ते स्वराज्यात पुन्हा दाखल झाले. परंतु मुघलांसोबत राहून आल्यामुळे स्वराज्यातील अनेक जण संभाजी महाराजांकडे संशयाने पाहू लागले. याच काळात 15 मार्च सन 1680 या दिवशी सोयराबाईंचे पुत्र राजाराम यांचा वयाच्या 10व्या वर्षी रायगडावर लग्न सोहळा पार पडला. परंतु या सोहळ्यासही संभाजीराजांना मोगली स्वारीत अडकल्यामुळे हजर राहता आले नाही. इकडे राजाराम महाराजांच्या लग्नानंतर लगेचच शिवाजी महाराज आजारी पडले आणि 3 एप्रिल सन 1680 या दिवशी त्यांचं रायगडावर निधन झालं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावरील घटनांना कमालीचा वेग आला. बाळ राजारामांना गादीवर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. यावेळी संभाजीराजे पन्हाळगडावर होते.
एकीकडे राजारामांना सत्तेवर बसवत असताना अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशवेंनी सोयराबाईंशी मसलत करून संभाजीराजांना कैद करण्याची योजना आखली. योजनेनुसार संभाजीराजांना कैद करण्यासाठी प्रधान मंडळी पन्हाळगडाकडे निघाली. परंतु सरसेनापती हंबीरराव मोहिते हे संभाजींच्या बाजूचे असल्याकारणाने प्रधान मंडळींचा डाव फसला. त्यांनी उलट प्रधानांनाच कैद केले आणि संभाजी महाराजांच्या समोर हजर केले. मग संभाजी राजे त्या सर्व राजद्रोह्यांना घेऊन राजधानी रायगडावर परतले. यानंतर 16 जानेवारी सन 1681 या दिवशी संभाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला. त्याआधी कैद केलेल्या प्रधान आणि इतर अधिकाऱ्यांची सुटका करून संभाजी महाराजांनी त्यांना पुन्हा एकदा पद बहाल केली. नव्याने अष्टप्रधान बनवले. छंदोगामात्य या नवीन पदावर त्यांनी आपले प्रिय मित्र कवी कलश यांची नियुक्ती केली. त्यांनी वतनाचे निवाडे, किल्ल्यांची निगराणी तसेच जमिनीचे महसूल पूर्वापार पद्धतीनुसारच चालू ठेवले. आयात निर्यात कर, खंडणी व चौथाईची वसुली देखील त्यांनी व्यवस्थित केली. छत्रपती संभाजी महाराज गादीवर बसल्यानंतर रायगडावरची ही बंडाळी आता थांबेल असे वाटत असतानाच अवघ्या 6-7 महिन्यांमध्येच आणखी 2 कट उघड झाले. पहिला कट राजाला विष देऊन मारण्याचा, तर दुसरा कट शहजादा अकबराची मदत घेऊन छत्रपतींना सत्तेवरून पाय उतार करण्याचा. हे दोन्ही कट उघडकीस आल्यानंतर मात्र संभाजी राजांनी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी, सोमाजी दत्तो आणि हिरोजी फर्जंद यांना परळीखाली कैद करून ठार मारून टाकले. रायगडावर आता सर्व काही स्थिर स्थावर झाले होते. मात्र संभाजीराजे आता बाह्य शत्रूंच्या आक्रमणाला तोंड देण्यातच व्यस्त झाले. यावेळी मराठ्यांचे राज्य बुडवावे, आदिलशाही व कुतुबशाही पादाक्रांत करावी आणि संभाजीच्या आश्रयास गेलेल्या आपल्या बंडखोर पुत्र अकबरास धडा शिकवावा या उद्देशाने औरंगजेब सन 1682 मध्ये दक्षिण हिंदुस्थानावर चालून आला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजी महाराजांपेक्षा जास्त होते. त्या काळी जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होता. परंतु तरीही संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मोठ्या हिमतीने मुघलांशी लढा चालू ठेवला. मराठ्यांच्या झुंजारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिक जवळील रामशेतचा किल्ला. औरंगजेबास असे वाटले होते की हा किल्ला काही तासांमध्येच शरणगती पत्करेल. परंतु चिवट मराठ्यांकडून किल्ला जिंकण्यासाठी औरंगजेबाला तब्बल 6.5 वर्ष संघर्ष करावा लागला. या सोबतच संभाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्धी आणि मैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची औरंगजेबाला मदत करायची हिंमतच झाली नाही. संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एका हाती झुंज दिली. सन 1686 आणि 87 मध्ये स्वराज्यात महाभयंकर दुष्काळ पडला. यावेळी संभाजी राजांनी शेतकऱ्यांना पुनर्वसनासाठी कौलनामे दिली. व्यापाऱ्यांना सवलती देऊन महसुलात वाढ करण्याचा प्रयत्न केला. सैनिकी व्यवस्थेत घोडदळ, पायदळ, तोफखाना तसेच समुद्रावरील शत्रूंशी लढण्यासाठी कार्यक्षम नौदल निर्माण केले. जंजिरा, चौल, तारापूर, फोंडा, खेळणा, बाणावर व श्रीरंगपट्टणम या आघाड्यांवर आणि 1688च्या शिर्क्यांबरोबर झालेल्या युद्धात संभाजीराजे स्वतः जातीने हजर होते. सन 1689च्या सुरुवातीला संभाजी महाराजांनी आपल्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणातील संगमेश्वर येथे बोलावले. परंतु संभाजी महाराज बैठक संपवून रायगडाकडे रवाना होत असतानाच 1 फेब्रुवारी सन 1689 रोजी औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान याने अचानक संगमेश्वरवर हल्ला चढवला. मराठे आणि शत्रूंच्या सैन्यात मोठी चकमक उडाली. मराठ्यांचे संख्याबळ खूपच कमी असल्यामुळे प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतविण्यात अयशस्वी ठरले आणि शत्रूने संभाजी राजे व कवी कलशांना जिवंत पकडले. मावळ्यांनी महाराजांना वाचविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले, परंतु ते काही यशस्वी होऊ शकले नाहीत. त्यानंतर संभाजी महाराज आणि कवी कलशांना औरंगजेबापुढे बहादूरगड येथे आणण्यात आले. स्वराज्याचे सर्व किल्ले, खजाना आणि संभाजी राजांनी धर्मांतरण केल्यास जीवनदान देण्याची अट औरंगजेबाने संभाजी राजांना घातली. परंतु संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. या नकाराने चिथावलेल्या औरंगजेबाने संभाजी महाराज
आणि कवी कलशांची अत्यंत मानहानिकारक अशी धिंड काढली आणि त्यांना अत्यंत क्रूरपणे हाल करून ठार मारण्याचा आदेश दिला. सुमारे 40 दिवस औरंगजेबाचे अनन्वित अत्याचार सहन करत असताना फाल्गुन अमावस्या म्हणजेच 11 मार्च सन 1689 रोजी संभाजी महाराजांची प्राणज्योत अखेर तुळापूर या ठिकाणी मालवली. असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून अखंड भारतवर्षाने त्यांना धर्मवीर ही पदवी बहाल केली. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजीराजेंनी स्वराज्याचे खंबीरपणे रक्षण केले. आपल्या कार्यकाळात अनेक मोहिमा गाजवल्या. यापैकी एकाही मोहिमेत त्यांना अपयश आले नाही. शत्रूंवर निर्विवाद वर्चस्व गाजवणारे संभाजी महाराज स्वकीयांच्या फितुरीमुळे मुघलांच्या तावडीत सापडले. अन्यथा संभाजी राजे सदैव एक अजेय योद्धाच राहिले.